भगवा फडकला त्या येणाऱ्या ग्रामपंचायत नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असेल, येणारी लोकसभा असेल आणि येणारी विधानसभा असेल, या सर्व ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार या ठिकाणी तुम्हाला या सर्व शिवसैनिकांच्या वतीने गावी या ठिकाणी देतो। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने तयारीला सुरुवात केली आहे। रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आला। नुकत्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खालापूर तालुका आयोजित मार्गदर्शन मेळावा व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांचा सत्कार समारंभ नितीन बानगुडे पाटील, माजी केंद्रीय मंत्री आणि विभागीय नेते अनंत गीते यांच्या उपस्थितीत पार पडला। ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला। या मेळाव्याला मोठी गर्दी देखील जमल्याचं यावेळी पाहायला मिळालं। यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी यापुढील काळात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच भगवा फडकेल असा निर्धार केला की या ग्रामपंचायत लढत असताना संघर्ष होत असताना इथले पदाधिकारी असतील यांच्यासाठी मी 2 मिनिटं उभं राहिलो। इथले पदाधिकारी असतील, सर्वसामान्य शिवसैनिक असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की त्यांच्यामुळेच या ग्रामपंचायतीवरती आपण आणि ग्रामपंचायतीत भगवा फडकवू शकलो। या ठिकाणी आपलं आवर्जून सांगण्यासाठी, यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा राहतो। आणि येणाऱ्या दिवसामध्ये साहेब, जर उद्धव साहेबांना तुम्ही शब्द दिलाय की रायगडच्या 6 विधानसभा या ठिकाणी तुम्हाला जिंकून दिली, तर आम्ही या सर्व कार्यकर्त्यांबरोबर आज सांगतो, विधानसभा असेल, लोकसभा असेल, सर्व कार्यकर्त्यांच्या समोर साक्षीने तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या दोन्ही लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा हा डौलानी फडकवू, या ठिकाणी एवढा शब्द। दरम्यान शिवसेना फुटीचा ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला। अनेक जणांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं। अशातच आता ठाकरेंचे शिलेदार पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले असून शिवसेना वाढवण्याचं काम सुरू आहे। याचा आगामी निवडणुकीत कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।